सो हॅलो युट्यूब, नमस्कार मंडळी. आणि कसं काय मुंबईकर. तर मित्रांनो, हा ब्लॉग आजच आला असता सकाळी, कारण का काल शूट केलेलं मी, पण काही कारणास्तव आपला ऑडिओ आलाच नाही. आणि आज सगळं चेक करून ऑडिओ चालू आहे, माईक चालू आहे, चेक करून झालेलं आहे. आणि आपण निघालो आहे कामावर जायला, जॉबवर. 2:30ची शिफ्ट आहे आणि ऑलरेडी नाही म्हटलं तर आपण एक अर्धा तास लेट आहे. तरी पाहूया, पुढे गर्दी नाही भेटली तर वेळेत पोहोचू, ट्राय करू आपण. आणि गर्दी भेटली तर अजून लेट पोहोचू. पाऊस आहे त्याच्यामुळे घाई गडबड करून काहीच फायदा नाही आणि आपल्याला काहीच साध्य असं करायचं नाहीये. त्याच्यामुळे आरामात गेलेलं परवडेल आणि आरामात, पावसाचे दिवस आहे, आरामात आलेलं परवडेल. सो सिग्नल सुटला. 2 मिनिटं द्या, 2 मिनिटं. 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आपण सिग्नलच्या आतच निघालो आहोत मित्रांनो. तर 2 मिनिट फोडावाले काय करतोय हा? काय चाललंय? लफडे चालू आहेत, सपडेच लफडे. काल मित्रांनो खूप जास्त लेवलला पाऊस होता, पाणी जमा झालेलं खूप ठिकाणी. गोरेगावला सुद्धा, जोगेश्वरीला सुद्धा, अंधेरीला तर सकाळी 10 वाजताच सबवे भरायला सुरुवात झालेली आणि संध्याकाळपर्यंत पाणी जमा झालेलं. वसई विरार बुडून गेलेला. आता मे बी तिकडे ट्रॅक्टर सर्व्हिस सुरू होईल, कारण का जास्त पाऊस पडला तर सगळ्यांचे ट्रॅक्टर बाहेर येतात आणि जे काय प्राइसिंग ते लोक आकारतात त्या प्राइसिंग प्रमाणे वसई विरारकर आपापलं घरी पोचण्याचं साधन बघतात. कारण का त्यावेळेस रिक्षा, टॅक्सी सगळे बंद होतात, कारण का अर्ध्यापेक्षा जास्त गाड्या बुडतात त्याच्यात. आणि काही वाहूनही जातात जास्त पाणी आलं. असा सगळा सिनारिओ असतो. शूट तर चालूच आहे मित्रांनो. काल सुद्धा चांगली शूट भेटलेली, पण कसं असतं मित्रांनो, व्हॉइस ओव्हर टाकायचं म्हटलं तर तेवढी मजा येत नाही जेवढी आपण लाईव्ह करतो. त्यामुळे तो व्हिडिओ मी डिलीट करून टाकला आणि विचार केला की आपण आज परत एक व्हिडिओ शूट करूया त्याच्यावरती. फिर मग आज सगळं ऑडिओ, माईक वाईक सगळं चेक केल्यानंतर मी व्हिडिओ साठी सुरुवात केली. कारण का मित्रांनो, काय होतं, पावसात तेवढं स्ट्रगल करून मेहनत करतो आपण आणि नंतर मग ऑडिओ नाही भेटला तर मग पूर्ण व्हिडिओ असाच जातो. पण काल पाऊस मात्र खतरनाक भेटलेला आपल्याला आणि खूप मजा केली पावसात जाताना. व्हिडिओ तर काढलेच, पण ऑडिओ राहिला. मे बी कनेक्ट नसेल झाला असावं. आज लक्ष देऊ नये सगळीकडे. हा एक ऍक्च्युली मोठा प्रश्न होतो की आपण जेव्हा व्हिडिओ काढतो किंवा काही करतो तेव्हा हे प्रॉब्लेम्स उद्भवतात. हे बघा, असे येतात मधून घाबरवायला.
चालू आहे. माईकची सुद्धा मित्रांनो लाईट आहे. माईकची लाईट दिसली की समजायचं की माईक चालू आहेत आणि ब्लिंक करायला चालू केलं की समजायचं माईक बंद आहे. पण हे काल मला कळलं नव्हतं, काल लक्षात नाही आलं चेक करायचं. सो आज मधून मधून चेक करतोय मित्रांनो. आणि हेल्मेट पावसाळ्यात केअर करताना खूप नाकीनऊ येतात मित्रांनो. तर तुमच्याकडे काही सजेशन्स, काही टिप्स असतील तर कमेंट करा आणि मला कळवा काय केअर घ्यावी आणि काय वेगवेगळे आजीच्या बटव्यातले नुस्खे म्हणू शकतो आपण. तर आजीच्या बटव्यातले हेल्मेट साठी केअरिंग असे काही नुस्खे असतील किंवा काही टिप्स असतील तुमच्याकडे तर प्लीज शेअर करा, जेणेकरून आपले बाकीचे रायडर बांधव आहेत त्यांना सुद्धा कळतील आणि ते सुद्धा हे हेल्मेटचा फॉग आतून म्हटल्यावर फॉगी होतो हेल्मेट आणि बाहेरून पाण्याचे थेंब जमा होतात. तर मित्रांनो आज मी बटाटा मधून कट करून त्याच्यानंतर तो काचेवर घासला जातो ते ट्राय करून बघितलं, पण मुश्किल आहे, काहीच फायदा झालेला नाहीये. तर मित्रांनो जर तुमच्या यूजचा असेल तर हे टिप्स बघा की बटाटा कापून आणि तो काचेवर घासला जातो आणि नंतर मग तो पुसून घ्यायचा, धुवायचा नाही, पुसून घ्यायचा, जेणेकरून काचेवर पाणी राहत नाही आणि काच स्वच्छ राहते, विजिबिलिटी जास्त होते. सो तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्ही ट्राय करू शकता मित्रांनो. पण माझ्या काचेवर काहीच झालेलं नाही आहे, तेवढंच पाणी जमा आहे मित्रांनो. आणि फॉग साठी जर तुमच्या काचेच्या आतल्या बाजूने फॉग जमा होत असेल तर त्याच्यावर काही टिप्स असतील तुमच्याकडे तर तुम्ही नक्कीच शेअर करा मित्रांनो. तर आपण आता आलो आहोत नेस्कोच्या अपोजिटला, म्हणजेच वेस्टर्न दुर्गती मार्ग. आणि मित्रांनो कालच्या सारखा आज पुन्हा तेच सांगतो, काल बोललो होतो मी पण ऑडिओ रेकॉर्ड नाही झाला, माझी चुकी आहे ती, म्हणून आज परत व्हिडिओ बनवायला घेतला आहे. आणि याच्यात काय शूट होतंय काय नाही ते पण विचार करावा लागेल आणि बघावं लागेल. सो मित्रांनो आपण एक सिरीज चालू केलेले आहे, एक चॅप्टर चालू केलेला आहे प्रत्येक स्टेशन बद्दल माहिती देण्याचा. तर आज माहिती आहे पार्ल्याबद्दलची. विले पार्ले, त्याला पार्ला सुद्धा म्हणतात खूप लोक, कारण का ते पार्ले जी कंपनी स्थापित असल्या कारणाने त्याला पार्ला सुद्धा म्हणतात. तर मित्रांनो विले पार्ले हे नाव प्रथमतः कसं पडलं मी सांगतो. विले पार्ले मध्ये दोन मंदिर आहेत, विलेश्वर आणि पार्लेश्वर. तर या दोन मंदिरांच्या नावावर, खूप जुनी आणि प्राचीन काळातली मंदिर आहेत मित्रांनो. तर ह्या मंदिराच्या नावावरून त्या जागेला विले पार्ले असं नाव देण्यात आलं मित्रांनो. आणि विले पार्ले मध्ये फेमस असं म्हणायचं झालं तर मित्रांनो एक पार्लेजी कंपनी, पार्ले शॉपिंग सेंटर आणि पार्ले स्टेशन का म्हणून सांगतो मी तुम्हाला, कारण काय पार्ले स्टेशन हे वेस्टर्न लाईन मध्ये स्थित असून तुम्ही या स्टेशन थ्रू एक सेंट्रल लाईनला जाऊ शकता, हार्बर लाईनला जाऊ शकता आणि वेस्टर्न लाईन सुद्धा तुम्ही कव्हर करू शकता. सो तुम्हाला पूर्ण काय म्हणतात ते ट्रेनचा कुठल्याही तुम्ही सेक्शन मध्ये, म्हणजे नाही म्हटलं तर विले पार्ले थ्रू तुम्ही कुठल्याही वेस्टर्नला सुद्धा, सेंट्रल आणि हार्बर
ह्या तिन्ही लाईन तुम्ही कव्हर करता. सो त्यासाठी एक विलेपार्ले आपल्याला वेस्टर्न लाईनला खूप इझी पडतं आणि सेंट्रल वरून येणार असतील त्यांना सुद्धा. सो आणि हार्बर लाईन वरून येणाऱ्यांना सुद्धा. सो ही एक गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची अशी म्हणायची तर हे बघा, रायडर निघाले आहेत रायडिंगला आणि आपण चाललो आहोत कामाला. लोक चालले आहेत वॉटरफॉल बघायला, ट्रेकिंगला. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नाही करता येत मित्रांनो, कारण का आपण जॉब बिप करतो आणि आपल्या जॉबवर सॅटरडे, संडे, फ्रायडे या 3 दिवशी सुट्टी मागणं काय म्हणतात ते अनिवार्य नाही. या 3 दिवशी आपल्याला सुट्ट्या भेटत नाहीत, कधी कधी भेटून जातात नशीब असल्यावर. सो तुमचं नशीब एवढं तगडं आहे का की तुम्हाला सॅटरडे, संडे सुट्टी भेटते. सो हे सुद्धा चाललेत कुठेतरी लांब असं वाटतंय. आपण सुद्धा थोड्या दिवसांनी लांब जाऊ, बघूया. कन्फर्म नाही सांगू शकत पण बघूया. तर आपण होतो विलेपार्लेला मित्रांनो. तर विलेपार्ले वेस्टला म्हणायचं झालं तर विलेपार्ले वेस्टला तुम्हाला लिंकिंग रोड नाही, पण तुम्हाला जुहू थ्रू जायचं झालं तर विलेपार्ले होऊन जावं लागतं. आणि विलेपार्लेला स्वतःच असं बीच नाहीये, कारण का जुहू हे सांता क्रूज मध्ये मोडलं जातं. अजून विलेपार्लेला ऍक्सेस करायचं असेल तर तुम्हाला मेट्रो थ्रू इझिली तुम्ही जाऊ शकता. पण हायवेला मेट्रो अजून अंधेरी पर्यंतच आहे मित्रांनो, त्याच्या पुढे अजून ऍक्सेस भेटलेला नाहीये. तो ऍक्सेस भेटला तर तुम्ही विलेपार्ले हायवे ईस्टला ऍक्सेस करू शकता. आणि विलेपार्लेला फेमस म्हणजे पार्ले कंपनी. पार्ले कंपनी हे खूप लोकांच्या 90sच्या मुलांच्या टी ब्रेक मध्ये या पार्ले कंपनीचे बिस्किट भेटतीलच तुम्हाला, कारण का ह्या बिस्किटांशिवाय टी ब्रेक कधीच पूर्ण नव्हता आणि कधी पूर्ण झालेला सुद्धा नाहीये. आता मे बी कमी झाले असेल, कारण का वेगवेगळ्या ब्रँडने त्याची जागा घेतलेली आहे. पण पार्ले कंपनीमध्ये जे बिस्किट आधी बनायचे ग्लुकोज बिस्किट्स होते असं कंपनीचा दावा आहे. मी सुद्धा खूप खाल्लेत. तर कमेंट करा मित्रांनो, ज्यांनी पार्ले बिस्किट आणि पार्ले कंपनीला स्कूल थ्रू पार्ले कंपनीला भेट दिली आहे अशा मुलांनी खाली कमेंट करून सांगावे आणि शाळेचं नाव लिहावं, जेणेकरून आपल्याला कळेल की किती लोक आपल्या बरोबरचे 90sची पोरं आहेत किंवा त्याच्यानंतर सुद्धा अजून सुद्धा पार्ले कंपनीला स्कूल्स तर्फे भेट देणं चालू आहे. आणि पार्ले कंपनीचं अजून एक वैशिष्ट्य असं की जेव्हा आपण अंधेरी क्रॉस करायचो रेल्वे थ्रू जाताना, तर पार्ले कंपनीच्या जवळून जर ट्रेन जाते तर तिकडे बिस्किटांचा घमघमाट यायचा ट्रेन मध्ये असताना सुद्धा, जेणेकरून लोकांना कळायचं की पुढचं स्टेशन पार्ला आहे, विलेपार्ले. मोस्ट ऑफ लोक पार्लेला उतरायचं म्हणून हे साईन वापरायचे आणि आम्ही सुद्धा हे साईन वापरलेलं आहे पार्लेला कामाला असताना. सो हे एक वैशिष्ट्य होतं पार्ला कंपनीचं. आणि पार्ले शॉपिंग सेंटर सुद्धा आहे, जेणेकरून तुम्ही तिथे पार्ले प्रोडक्ट्स किंवा मर्चंडाईज असे आणि अदर गोष्टी सुद्धा तिकडे भेटतात, ज्याची तुम्ही शॉपिंग करू शकता. आणि ईस्टला म्हणायचं म्हटलं तर खूप कंपनीज आहेत पार्लेला. आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा पार्लेमध्येच आहे, पण ते सांता क्रूजला एंट्रन्स दिला जातो, त्याच्यामुळे ते अंधेरी आणि सांता क्रूज मध्ये जाऊन मिळतं. पण ते वाया जावं लागतं पार्लेच. आणि इथेच ईस्टला हायवेला जाताना आपल्याला एक लेजंडची मूर्ती दिसते, छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचा किंग म्हणतात त्यांना.
सो यांची एक भव्य अशी मूर्ती सुद्धा इकडे विलेपार्लेमध्ये हायवे जवळच, हायवेला लागूनच स्थित आहे, जिथून तुम्ही एअरपोर्टला जाऊ शकता. तिकडून वे दिलेले आहेत एअरपोर्टला जायचे. तर ह्या गोष्टी आहेत विलेपार्लेच्या. आणि एक हायवे पार्ले थ्रू जातो, जिथून आपण दररोज ट्रॅव्हल करतो. अजून पार्ले बद्दल म्हणायची गोष्ट तर विलेपार्ले मध्ये असलेल्या विलेश्वर आणि पार्लेश्वर या मंदिरांना मित्रांनो नक्कीच भेट द्या. यांची स्टोरी मी वाचलेली नाही मित्रांनो, पण खूप प्राचीन मंदिर आहे म्हणतात. एक पार्लेश्वराचं मंदिर आहे, एक विलेश्वर म्हणजे माझ्या मते तरी गणपती बाप्पा असावे. आणि पार्लेश्वर म्हणजे काय झालं मला कळलं नाही, पण ठीक आहे. आता पार्लेश्वर म्हणजे शंकर भगवान यांच्या रूपाची एका मूर्तीची पूजा इथे केली जाते. म्हणजे वडील आणि मुलगा दोघांच्या नावावरून या स्टेशनचं नाव आहे मित्रांनो. सो पार्लेला आलात तर नक्की भेट द्या. खूप सारे स्ट्रीट्स फूड सुद्धा इथे अवेलेबल आहेत, पण एवढे काही फेमस जागा नाही आहेत पार्ल्यामधल्या. मे बी लिंक रोडला नाही, ते पुढे आहे. मे बी लिंक रोडला असू शकतात, पण मी कधी पार्ल्याला अशा फेमस जागा ऐकलेल्या नाहीयेत. तर एवढीच स्टोरी होती पार्ले बद्दल, विलेपार्ले बद्दल. तर विलेपार्लेला आला तर या गोष्टींना नक्की भेट द्या मित्रांनो, खास करून पार्ले कंपनीला, जेणेकरून आपल्या मुंबईचं बिस्किट म्हणू शकता किंवा महाराष्ट्राचं बिस्किट, काही म्हणू शकता तुम्ही. कंपनीमध्ये बिस्किट कसं बनतं, काय बनतं, हायजेनिक थ्रू बनतं मित्रांनो. मी पण स्कूल थ्रू गेलेलो या कंपनीला भेट द्यायला, आणि वाईट असं काही वाटलं नाही, कारण का आजकाल खूप सारे प्रोडक्ट्स आहेत ते वेगवेगळ्या रीतीने बनवले जातात अनहायजेनिक थ्रू. तर ह्या कंपनीमध्ये गेल्यावर मला तसं काही वाटलेलं नव्हतं. सगळं मशीन ऑपरेटेड असल्यामुळे मोस्ट ऑफ लोकांचे हात किंवा पाय किंवा काय जे काही तुम्ही म्हणू शकता, अशा गोष्टी तिकडे होत नाही. सो पार्ले कंपनीचे बिस्किट बिंदास तुम्ही खाऊ शकता, कारण का आपला ट्रस्ट आहे, मुंबईचा ट्रस्ट आहे, महाराष्ट्राचा ट्रस्ट आहे याच्यात. तर कहाणी इथपर्यंतच. पुढच्या स्टेशनची कहाणी ऐकायची असेल तर तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये यावं लागेल, बघावं लागेल, आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करून अपडेट करावं लागेल. लाईक तर तुम्हाला करायचंच आहे. जर मित्रांनो तुम्ही नवीन असाल, या चॅनलवर पहिल्यांदा पाहत असाल, तर लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, जेणेकरून तुमच्या भावाला कळतं की किती लोकांचा व्ह्यू झालेला आहे चॅनलवर, आणि किती लोक फक्त चॅनल उघडून निघून गेलेले आहेत. तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो, आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून तुमच्या भावाचा अपग्रेडेशन होईल, एक लेवल अपग्रेड व्हायला. मित्रांनो खूप स्ट्रगल करतो पण आहे. तुमच्या समोर वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारे घेऊन येतोय, कारण का मला सुद्धा कळतंय की सेम व्हिडिओ, सेम रोड डेली तुम्हाला पाहायला भेटतो, पण त्याच्यात सुद्धा मी वेगवेगळ्या गोष्टी आणतोय, वेगवेगळे. आता एक चॅप्टर हेच घ्या तुम्ही, हे नवीन चॅप्टर चालू केलेले आहे मी. तर तुम्ही कमेंट करून सांगा की हे तुम्हाला नक्की आवडतंय की इन्फॉर्मेटिव्ह आहे की नाही, कारण का जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपण काहीतरी करतोय पण ते लोकांना आवडतंय की नाही. सो कमेंट करत जा मित्रांनो, चांगलं वाटलं तरी कमेंट करा, वाईट वाटलं तरी कमेंट करा. त्या प्रकारे मग आपल्याला सोल्युशन भेटेल किंवा
त्याच्यावर एक सोल्युशन काढावं लागेल, बाकी काही नाही. तर काही लोकांचे आता ह्या गोष्टी मी ह्यासाठी सांगतो की खूप साऱ्या गोष्टींच्या खूप साऱ्या लोकांचे मनस्थिती सेम नसतात, मन सेम नसतात, जुळून येत नाही. मी काही करू शकतो का किंवा काही नाही, त्या गोष्टी असतात मित्रांनो. तर कमेंट करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला कळेल की आपण नक्की कुठे बरोबर आहोत आणि कुठे चुका आहोत. जास्त बोललो. सो बोलता बोलता आपण आलो आहोत सांता क्रूज मध्ये. सांता क्रूज क्रॉस केल्यानंतर आपण पोहोचू खार नंतर बँड्रा पर्यंत आपलं डेस्टिनेशन आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा चॅप्टर आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह अबाउट स्टेशन्स, तर खरंच कमेंट करा मित्रांनो. तर आपण हे कंटिन्यू ठेवू, नाही तर मग आपण बँड्रा पर्यंत हे घेऊन जाऊन स्टॉप करू किंवा नवीन काहीतरी शोध लावू, जेणेकरून आपल्याला बोलता येईल सेम रोडवर आणि सेम ह्याच्यावर. कारण का मगाशी त्याच्यावर पाण्याचा थेंब आलेला होता. पावसात असेच व्हिडिओ भेटणार मित्रांनो. सो मी सुद्धा असेच टाकणार आहेत व्हिडिओ. थोडस ऍडजस्ट करावं लागेल, कारण का कसं असतं मित्रांनो, पाण्याचे थेंब हे लेन्सवर पडल्यावर हे असेच व्हिडिओ दिसतात. आणि इकडे झाड तोड झाले की झाड पडलेले आहेत. चेंबूर मध्ये खूप दुःखद घटना घडलेली मित्रांनो. मध्ये पाऊस होता तेव्हा तिकडे एका स्कूल बसवर झाड कोसळलेलं आणि त्याच्यात एकाच निधन झालंय. तर खूप दुःखद घटना आहे मित्रांनो. आता नॅचरली झालं की त्यांना आधी सांगण्यात सुद्धा आलेलं होतं गव्हर्नमेंटला, म्युन्सिपल कॉर्पोरेशनला, की हे झाड खूप रिस्की आहे तर ह्याला तोडून टाका. अशा गोष्टी सुद्धा होत्या की नव्हत्या माहित नाही. खूप जणांनी सांगितलं, आम्ही तर दिलेलं होतं ऍप्लिकेशन, पण म्युन्सिपल माहित नाही अजून त्याचा निकाल काय आहे किंवा काय नाही. आपण काही बोलू शकत नाही मित्रांनो त्याच्यावर, कारण का झाड असणं पण गरजेचं आहे आणि जर ते रिस्की आहे तर ते नसणं पण गरजेचं आहे, जेणेकरून एका मुलाचा जीव वाचला असता. आणि त्यात मे बी 4 ते 5 गंभीर होते लोक. होय, मांजर कुठले होते डेंजरस. सो आपण आपल्या डेस्टिनेशन जवळ आहोत मित्रांनो. तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी, नवीन विजिटर असतील त्यांनी
व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. जर व्हिडिओ कॉन्टेंट तुम्हाला आवडला असेल तर प्लीज शेअर करा तुमच्या नातेवाईकांना, काकांना, मामाला, मित्राला, जेणेकरून आपले सबस्क्रायबर वाढतील आपल्या चॅनलचे आणि तुमच्या भावाला एक अपग्रेडेशन भेटेल आणि असे व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहील तो. सो भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असाला विसा. जय जिजाऊ, जय शिवराय.